तर मुंबईमध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे। नाले सफाई पूर्ण न झाल्याने मनसे आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे साकी नाक्यामध्ये नाल्यात उतरून मनसैनिकांकडून आंदोलन केले जात आहे। आपण थेट दृश्य पाहतोय। मनसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे अशा रीतीने नाल्यात उतरून बोटीतून अशा रीतीने आंदोलन केले जात आहे। मुंबईत नाले सफाई न झाल्याने मनसेने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। कारण आता मान्सून तोंडावर आलेला आहे, मात्र अजूनही नाले सफाई पूर्ण न झाल्याचा मनसेचा आरोप आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, या मनसैनिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे, काय वास्तव आहे नाले सफाईचं? मनसे नेते इतके आक्रमक का झाले? अगदी आपण पाहतोय की महापौर असेल किंवा अगदी आयुक्त असेल यांनी वारंवार दावा केला आहे की नालेसफाई झालेली आहे आणि हाच दावा किती पोकळ आहे हे दाखवण्यासाठी मनसेचं आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा मिठी नदीमध्ये बोटीच्या माध्यमातून जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे। बोटीमधून प्रत्यक्ष उतरून खरंच नालेसफाई झाली का याची पाहणी करत आहे। खरं तर मिठी नदीला अनेक नाले मिळतात आणि अनेक नाल्यांची नालेसफाई झालेली नाही आणि त्यामुळे हा दावा फोल आहे आणि हे दाखवण्यासाठी आपण पाहतोय की यशवंत किल्लेदार जे आहे त्यांनी ही आंदोलनाची मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे। अनेक ठिकाणी नालेसफाई झालेली नाही असं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी अजूनही कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे, त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर याचा फटका जो आहे मुंबईकरांना बसू शकतो असं मनसेचा दावा आहे। त्यामुळे आता या संपूर्णपणे मिठी नदीमध्ये नालेसफाई दौरा झालाय की नाही बघण्यासाठी मनसेचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यामुळे पुढे आणखी काय वस्तुस्थिती आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू, या आंदोलनासंदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। तर मिठी नदीच्या पात्रात आता मनसैनिक उतरलेले आहेत। बोटीद्वारे या नालेसफाईची पोलखोल केली जाते, नालेसफाईची पाहणी केली जाते। मुंबईत नालेसफाई न झाल्याने मनसे आक्रमक झाली आहे। यानंतर घेणार आहोत